नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे असे काही मुद्दे मांडलेले आहे। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या काळात आगामी पोलीस भरती येऊ घातलेली आहे। तर बघा त्या पोलीस भरतीलाच अनुसरून आपण हे असे काही खूप महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे। बघा पहिला जो मुद्दा आहे, आगामी पोलीस भरती 20,000 पदे आहे। आपल्याला माहीतच आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली आहे की आगामी काळामध्ये आपण 20,000 पदे हे भरणार आहोत। पुढचा मुद्दा, परंतु खरंच भरती निघणार का? आणि त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हटलं म्हणजे तिसरा, किती हजार निघणार, किती हजार पदे निघणार। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे केव्हा निघणार, आणि शेवटचा मुद्दा 800 मीटरच रनिंग पाहिजे। तर बघा स्टेप बाय स्टेप आपण हे सर्व मुद्दे या ठिकाणी बघू। बघा आगामी पोलीस भरती 20,000 पदे आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब तथा गृहमंत्री साहेब यांनी आगामी काळामध्ये 20,000 पदे आपण भरू अशी घोषणा केली। ही घोषणा कुठं केली? ही घोषणा आपल्या विधिमंडळामध्ये केली। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस आपल्या विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू असतं आणि त्या अधिवेशनादरम्यान अधिवेशनादरम्यान कोणताही मंत्री असेल, तर तो मंत्री ज्या वेळेस एखादी घोषणा करत असतो, तर ती घोषणा केल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी कोणतीही योजना असेल किंवा तुमची पोलीस भरती असेल किंवा कोणतंही काम असेल, तिथं योजना घोषित केल्यानंतर किंवा त्या बाबीविषयी घोषणा घोषित केल्यानंतर ते पूर्णच करावी लागते। आणि हा जो मुद्दा आहे तुमचा पोलीस भरतीचा, बघा काळाच्या ओघात लोकसंख्या ही वाढत असते आणि त्या सर्व लोकसंख्येला कंट्रोल करण्यासाठी तसेच कायद्याची सुव्यवस्था पाहण्यासाठी पोलिसांची ही आवश्यकता असतेच। म्हणून 100% विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये पोलीस भरती हे 20,000 पदांची नाही तर याच्यापेक्षाही जास्त भरती हे निघणार आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, खरंच भरती निघणार आहे का? तर मी तुम्हाला पहिल्याच मुद्द्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण सांगितलं की अधिवेशनामध्ये ज्या वेळेस काही बाबी बोलल्या जातात, काही गोष्टी बोलल्या जातात, तर निश्चितच त्या खऱ्या ठरत असतात। तर 100% नाही, 101% विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये भरती हे निघणारच आहे। त्याच्यानंतर किती हजार निघणार आहे भरती हे? बघा 20,000 पदे भरू अशी घोषणा जरी केलेली असली माननीय मुख्यमंत्र्यांनी, तरी या सर्व ज्या 20,000 जागा आहे ह्या एकत्र निघू शकता का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कमीत कमी 10,000 पदे, किती? कमीत कमी 10,000 पदे आणि जास्तीत जास्त 12,000 पदे किती? जास्तीत जास्त 12,000 पदे हे आगामी काळामध्ये निघण्याचे चान्सेस आहे। केव्हा निघणार भरती? बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याची तुमची जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया खूप वेगामध्ये चालू आहे आणि ही भरती प्रक्रिया संपूर्ण पार पडल्यानंतर लगेचच, म्हणजेच बघा आता आपलं जे बृहन्मुंबई आहे, CP मुंबई, यांची सुद्धा भरती प्रक्रिया हे अंतिम टप्प्यामध्ये येऊ घातलेली आहे। आता बऱ्याच भरत्या CP मुंबईच्या मागच्या काळातील जर आपण उदाहरण पाहिले, तर त्या भरत्या बऱ्याच कालावधीसाठी रेंगाळलेल्या आपल्याला दिसतात। तर यावर्षी त्या भरतीची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सुद्धा खूप वेगाने आपल्याला पाहायला वेगाने होताना दिसते आहे किंवा पाहायला मिळते। तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही भरती कंप्लीट झाल्यानंतर जाहिरात येण्याचे चान्सेस आहे। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, 800 मीटरच रनिंग पाहिजे।
बघा विद्यार्थी मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये किंवा मागच्या ज्या भरती प्रक्रिया झाल्या तर त्या भरती प्रक्रियांमध्ये 1600 मीटरमुळे प्रत्येक वर्षी आपले जे पोलीस भरती करणारे बांधव आहे तर बऱ्याच बांधवांचा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग करत असताना मृत्यू झालेला आहे। तर निश्चितच आगामी जी आपली भरती आहे तर या भरतीमध्ये आम्हाला 1600 मीटर नको आम्हाला 1600 मीटर रनिंग नको, आम्हाला फक्त आणि फक्त 800 मीटरच, कोणती 800 मीटरच ही रनिंग पाहिजे आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपले जे GR काढणारे सचिव लोक आहे किंवा मंत्रिमंडळ आहे तर निश्चितच या ठिकाणी या बाबतीत विचार करतील आणि आणि 1600 मीटर तुमची जे रनिंग आहे ही त्या ठिकाणी रद्द होण्याचे चान्सेस आहे आणि 1600 ऐवजी तुमची जे 800 मीटर आहे ही रनिंगच आगामी भरतीमध्ये येणार आहे। तर आता मुलांच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे की आगामी जी भरती आहे या आगामी भरतीमध्ये नेमकी जे तुमची लॉंग रनिंग असते ही किती मीटर घेतली जाईल, 1600 मीटरच घेतली जाईल की 5000 मीटरच घेतली जाईल, नेमकी कोणती घेतली जाईल। तर मागच्या ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या, आता SRPFचा जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे, परंतु मागच्या ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या त्याच्यामध्ये 5 किलोमीटर होती आणि त्या 5 किलोमीटरमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसतात। तर तुमची जे 1600 मीटर आहे आणि 5000 मीटर आहे या दोन्ही ज्या रनिंग आहे ह्या दोन्ही रनिंग बाद होण्याचे चान्सेस आहे आणि त्या ठिकाणी तुमची जे 800 मीटर रनिंग आहे हे 800 मीटर रनिंग येणाऱ्या भरतीमध्ये येण्याचे चान्सेस आहे। तर निश्चितच आपल्याला आपल्या सर्व मुलांना 800 मीटरच ही लॉंग रनिंग पाहिजे आणि तीच सर्वोत्कृष्ट सर्वात छान अशी 800 मीटर रनिंग आहे। तर या ठिकाणी आपण या सर्व मुद्द्यांचं चांगल्या प्रकारे विश्लेषण मांडलेलं आहे। तर या ठिकाणी थांबू। जय हिंद, जय भारत।